नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 मध्ये ज्या काही पोलीस भरतीमध्ये मित्रांनो तो फॉर्म भरले जात आहेत, पाहू शकता बघा पोलीस भरतीमध्ये जे काही फॉर्म भरले जात आहेत तर त्याची अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच जर तुम्ही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अर्ज केला तर मित्रांनो तुमचे नोकरी लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढू शकतात। त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकणार आहात। तर बघा, पोलीस भरतीचे सीपी मुंबई असेल, सीपी ठाणे असेल, त्याचबरोबर पुणे असेल, तर बहुतेक जे काही घटक आहेत त्या घटकांमध्ये कुठे कुठे किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, एक एक करून आपण आता या ठिकाणी सर्व जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर बघा, सर्वात अगोदर आपण सीपी मुंबई ड्रायव्हरसाठीची जी काही अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सीपी मुंबई ड्रायव्हरसाठी तर बघा, सीपी मुंबई ड्रायव्हरसाठी एकूण जे काही आलेले अर्ज आहेत किंवा जो काही टोकन नंबर आहे तो आहे 11,612। ठीक आहे, सीपी मुंबई ड्रायव्हरसाठी मित्रांनो 11,612 या ठिकाणी अर्ज आलेले आहेत किंवा टोकन नंबर त्या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा, पुढे आपल्याला पाहायला मिळते सीपी ठाणे सिटीसाठीचा जो काही त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत। किती अर्ज आहेत सीपी ठाणे सिटीसाठी? तर बघा, सीपी ठाणे सिटीसाठी 5,524 अर्ज आत्तापर्यंत या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। त्यानंतर पुढे आहे मित्रांनो सीपी मुंबई कॉन्स्टेबलसाठीचे आलेले अर्ज जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, 42,625 एवढे अर्ज सीपी मुंबई कॉन्स्टेबलसाठी आलेले आहेत। सीपी मुंबई शिपाईसाठी 42,625 अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर आता आपण पुढे पाहणार आहोत बघा, SRPF पुणेसाठीचे आलेले अर्ज, SRPF पुणेसाठी आलेले अर्ज 3,734 अर्ज SRPF पुण्याला प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर पुढे बघा, पुणे कारागृहाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। पुणे कारागृह, तर पुणे कारागृहासाठी 10,857 अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत। 10,857 अर्ज जे आहेत ते पुणे कारागृहासाठी आलेले आहेत। त्यानंतर बघा, पुढे आहे SP नागपूर ग्रामीणचे आपण या ठिकाणी अपडेट पाहूया। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअरसुद्धा करा। त्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याअगोदर जर हा व्हिडिओ त्या ठिकाणी मिळाला, त्यांना त्या ठिकाणी कळेल की किती अर्ज आलेले आहेत, त्यानुसार ते त्या ठिकाणी अर्ज करू शकतात। SP नागपूर ग्रामीणला मित्रांनो 2017 अर्ज आलेले आहेत। SP नागपूर ग्रामीणला 2017 अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत। आता आपण पुढे पाहणार आहोत बघा, SP गोंदिया दुर्लक्षित हा जिल्हा आहे। SP गोंदियासाठी आलेले अर्ज आहेत 628 अर्ज SP गोंदियासाठी आलेले आहेत। त्यानंतर पुढे आहे बघा, पुढे SP रायगडसाठी आलेले अर्ज, SP रायगडसाठी आलेले अर्ज आहेत 3,387 अर्ज SP रायगडला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत बघा, SP ठाणे ग्रामीण ड्रायव्हर, SP ठाणे ग्रामीण रूरल ड्रायव्हरसाठी आलेले अर्ज आहेत 1,007 एवढे अर्ज जे आहेत ते SP ठाणे ग्रामीणला त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर आता आपण पुढे पाहणार आहोत बघा, SP ठाणे ग्रामीणसाठीच, परंतु ग्रामीणसाठीच कॉन्स्टेबलला आलेले अर्ज आहेत 2,523 अर्ज SP ठाणे ग्रामीण कॉन्स्टेबलसाठी आलेले आहेत। त्यानंतर पुढे आहे बघा, SP धाराशिवसाठी आपण आता पाहूया। SP धाराशिव, उस्मानाबादचं नाव या ठिकाणी आता धाराशिव झालेलं आहे। SP धाराशिवसाठी आलेले अर्ज, SP धाराशिवसाठी आलेले अर्ज आहेत 753 एवढे अर्ज SP धाराशिवसाठी त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत बघा, पुढे आहे SRPF पुणे मित्रांनो झालेले आहे। आता पुणे प्रिझन, पुणे कारागृहाला आलेले अर्ज आहेत 10,857 अर्ज आत्तापर्यंत पुणे कारागृहाला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। त्यानंतर बघा, पुढचं आहे SP वर्धासाठी आलेले अर्ज 1,418 अर्ज SP वर्धाला प्राप्त झालेले आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण भरपूर या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे। भरपूर जिल्ह्यांचे जे काही अर्ज आहेत ते प्राप्त झालेले अर्जसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। यामध्ये बघा, पुढे CP पिंपरी चिंचवड, PCMC,
CP पिंपरी चिंचवडसाठी आलेले अर्ज किती आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा 3,596 एवढे अर्ज CP पिंपरी चिंचवडला त्या ठिकाणी आलेले आहेत. CP पिंपरी चिंचवडला 3,596 अर्ज जे आहेत ते आलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा SP बीडला आलेले अर्ज, SP बीडसाठी आलेले अर्ज 1,143 अर्ज आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत SP बीडला. त्यानंतर पुढे बघा SP बीडला आपण ह्या ठिकाणी पाहिलेले आहे. त्यानंतर SP लातूरसाठी आलेले अर्ज 1,032 एवढे अर्ज SP लातूरला ह्या ठिकाणी आलेले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जवळपास बहुतेक घटकांच्या अर्जांची माहिती पाहिलेली. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअरसुद्धा करा. पुन्हा एकदा उद्यासुद्धा आपण अपडेट जी आहे ती त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती अर्ज आलेले आहेत म्हणून. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.